नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील पेपर फुटीच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. या आंदोलनानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आणि आता या वादात अभिनेत्री तसेच खासदार कंगना रनावत आणि आंदोलनाशी संबंधित अभिजित दिपके यांच्यातील शाब्दिक संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे. पेपर फुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. या आंदोलनाला विविध शहरातून प्रतिसाद मिळण्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मोठी चर्चा झाली. दरम्यान कंगना रनावत यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत आंदोलनावर आणि त्यात सहभागी झालेल्या तरुणावर टीका केली. त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. यानंतर अभिजित दिपके यांनी पत्रकारांशी बोलताना कंगना रनावत यांच्या टीकेला उत्तर दिले. त्यांनी म्हटले की 15 ते 28 वर्षीय वयोगटातील तरुणांना सतत ट्रोल करून कोणाला काय मिळणार? हेच तरुण उद्याचे नागरिक आहेत, हेच देशाचे मतदार आहेत आणि भविष्यात देशाची जबाबदारी यांच्यावर असणार आहे. दिपके यांनी पुढे असे सांगितले की आंदोलनात सहभागी झालेले अनेक तरुण सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवणे योग्य नाही, असे त्यांचे मत आहे. यापूर्वी कंगना रनावत यांच्या विधानानंतर अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया दिलेली होती. आता पुन्हा त्यांनी त्याच मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे हा वाद अधिक चर्चेत आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात दोन वेगवेगळे दृष्टिकोन दिसून येतात. एका बाजूला आंदोलनावर टीका करणारे लोक आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आंदोलनाच्या नावाखाली काही ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे आरोप आहेत आणि त्यावर प्रश्न विचारले जावेत. दुसऱ्या बाजूला आंदोलनाचे समर्थन करणाऱ्यांचे म्हणणे आहे की काही व्यक्तींच्या कृतीवरून संपूर्ण आंदोलन किंवा संपूर्ण तरुण पिढीबद्दल मत बनवणे योग्य ठरणार नाही. याच कारणामुळे हा विषय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि राजकीय प्रतिक्रियांचे विषय बनलेला आहे. आता पुढे या प्रकरणावर संबंधित पक्षांकडून आणखी प्रतिक्रिया येतात का, किंवा या वादाला नवीन वळ मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तुमचे मत काय? कंगना रनावत यांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का, की अभिजित दिपके यांनी मांडलेली भूमिका अधिक योग्य वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.